नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा सत्कार व आढावा बैठक संपन्न. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा सत्कार व राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणची आढावा बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष फेरोज पटेल यांच्या कार्यालयात आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून निवड झाल्याबद्दल नांदेड ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आलाय व जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा व तालुका कार्यकारिणीचा आढावा घेण्यात आलाय. यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी व तालुका स्तरावरील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्यानं प्रवेश केलेला आहे. जिल्ह्याचे, प्रदेशाचे, तालुक्याचे पदाधिकारी, विविध सेलचे पदाधिकारी यांची भेट व्हावी आणि पाठ शेनवटच्या टोकापासून जे काही कार्यकर्ते त्यांच्या ओळखी व्हाव्या या भावनेने माननीय जिल्हाध्यक्षांनी बैठकीचं नियोजन केलेलं होतं. आणि हे पक्षाचा रुटीन भाग आहे. पक्ष वाढवणं, संघटना मजबूत करणं. आणि मला जेव्हा पक्षाने आमदार केले तेव्हा माझी एक ड्युटी आहे की पक्षाची संघटना वाढवणं, पक्षाच्या कार्यकर्त्याला बळ देणं आणि ते बळ देण्याचा निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करू. आजची प्राथमिक बैठक होती. येणाऱ्या काळामध्ये तालुका वाईज जाऊन आम्ही प्रदेशाचे पदाधिकारी, जिल्ह्याचे पदाधिकारी सगळ्या तालुक्याला जाऊन बैठका घेणार आहोत आणि निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 1 चा पक्ष राहील. आता मी तुम्हाला सांगितल्यावर त्याच्यातलं हे निघून जाईल. त्याच्यामुळे थोडं प्रवेश झाल्यावर जर तुम्ही बघितलं तर बरं राहील. तर नाही फार जास्त लोकांचे, त्याच्यामुळे तुम्ही एकाचा उल्लेख करूच नका. अनेक पदाधिकारी आहेत, अनेक माजी आमदार आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांना सन्मानानं घेतलं जाईल एवढं तुम्हाला निघेल. स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीच्या नेत्यांनी जर निर्णय घेतला की महायुती करून लढा तर योग्य वाटाघाटी झाल्या पाहिजे, बरोबरीचा हिस्सा मिळाला पाहिजे. आणि नेत्याने सांगितलं स्वतंत्र लढा तर स्वतंत्र लढू आणि सगळ्या संस्था राष्ट्रवादी ताब्यात घेण्याचा प्रयत्न.